नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। आपण बघत आहोत मराठ्यांच्या इतिहासांची मालिका। त्याच्यामध्ये आपले सर्वांचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्याचा इतिहास, त्याची मालिका आपण बघत आहोत, मराठ्यांचा गौरवशाली इतिहास। यापूर्वी आपण अतिशय प्रारंभापासून शिवाजी महाराजांपूर्वीच्या 18 पिढ्यांचा इतिहास बघितला आणि त्या व्हिडिओची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जाऊन भाग 1 बघा आणि हा भाग दुसरा आहे। मित्रांनो, आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये सर्व विद्यार्थ्यांना सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन मिळावं त्यासाठी आपण राज्यसेवा 2025 कंबाईन गट ब क आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या बॅचेसवर 95% ऑफ देत आहोत। तसेच थर्ड टेट 2025, तिसरी टेट शिक्षक भरती 2025 यासाठी आपण गुरुजी बॅच लॉन्च केलेली आहे आणि त्या बॅचमध्ये आपण 95% ऑफ देत आहोत। 2022 मध्ये आपल्या बॅचमधून 1027 प्लस विद्यार्थी जॉईन झालेले आहेत। तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचे असेल लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा। चला आपण इतिहास बघूया। मागच्या तासात जे बघितलंय आपण तिथून पुढे या ठिकाणी आजच्या तासामध्ये आपण बघणार आहोत। बघा, बाबाजी भोसले यांच्यापासून आपण पुढे बघणार आहोत। बाबाजी राजे भोसले यांचा जन्म 1533 मध्ये झाला। बाबाजी राजे भोसले यांचा जन्म 1533 मध्ये झाला। निजामशाही महाराष्ट्रामध्ये निजामशाह, आदिलशाह, बरीदशाह, कुतुबशाह यांची राजवट आहे। तर त्याच्यापैकी निजामशाही राजवटीमध्ये वेरूळ जवळ असलेल्या दौलताबाद किल्ल्याचे महत्त्व विशेष वाढले। बघा, कोणाच्या राजवटीमध्ये? निजामशाहच्या। बाबाजी भोसले यांनी निजामशाहीमध्ये कर्तबगारी दाखवली। निजामशाहीमध्ये बाबाजी भोसले यांनी चाकरी केली आणि निजामशाहच्या अंडरमध्ये यांनी कर्तबगारी दाखवली। शाही सुलतानाने म्हणजे निजामशाही सुलतानाने या कर्तबगारीबद्दल त्यांना नगर जिल्हा, अहमदनगर, आताचे अहमदनगर या नगर जिल्ह्यातील पांडे पेडगाव गावाची जहागीर दिली। बघा, नाव पहा, पांडे पेडगाव गावाची जहागीर दिली। हे गाव कुठे होतं? तर निजामशाही आणि आदिलशाही यांच्या बॉर्डरवर होतं, ह्यांच्या सरहद्दीवर होतं। त्यामुळे या गावची जहागिरी सांभाळता येणे हे काही सोपे काम नव्हते, ते सुद्धा अत्यंत जिकिरीचे आणि कठीण काम होते, जे काम कुणाकडे सोपवलेलं आहे तर बाबाजी राजे भोसले ह्यांच्याकडे सोपवलेलं आहे। पण बाबाजी ह्यांच्याजवळ ती कुवत होती, ती क्षमता होती, त्यामुळेच निजामशहाने त्यांना ही जहागिरी दिली होती। म्हणजे त्यांची कुवत, क्षमता ओळखूनच त्यांना ही जहागिरी दिली होती, हा महत्त्वाचा विषय। आता बघा, बाबाजी हे 5 गावांचे मुकादम, किती गाव सर? 5 गावांचे मुकादम आणि 2 गावांचे देशमुख झाले। त्यामुळे भोसले कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारू लागली। देऊळगाव, हिंगणी, बेर्डी, जिंती, वेरूळ, बघा वेरूळचे भोसले, महत्वाचा मुद्दा, वेरूळ, मुंगी, बनसेंद, अनेक अशा म्हणजे इत्यादी 10 गावांची पाटीलगी बाबाजीराजे भोसले यांच्याकडे आली, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर बघा, आता बघा, त्यांना मालोजी आणि विठोजी असे 2 पुत्र झाले। पुढे त्यांना मालोजी आणि विठोजी असे 2 पुत्र झाले। तर पुढे बघूया आपण मालोजी राजे भोसले। मालोजी राजांचा जन्म 1550 साली झाला, तर विठोजी ह्यांचा जन्म 1553 मध्ये झाला।
हे दोघेही मोठे हुशार आणि सद्गुणी व्यक्ती होते, हा महत्त्वाचा मुद्दा. मालोजी राजे भोसले आणि देऊळगावचे शेतकरी. बघा, मुद्दा म्हणजे हे वेरूळकडे कसे निघाले. मालोजी राजे भोसले आणि देऊळगावचे शेतकरी यांच्यात जमिनीच्या संबंधाने तंटे उपस्थित झाले आणि देऊळगावच्या शेतकऱ्यांचं आणि मालोजी राजे भोसले ह्यांचं पटेनासं झालं, म्हणून ते दौलताबादेजवळील वेरूळ गावी येऊन राहायला लागले. तर असे ते कुठे आले, मग वेरूळला आले, हे लक्षात घ्या. बघा, त्याच्यात नंतर पुढे जर जातो म्हटलं, आपल्या अंगातील धमक आणि हुशारी याचे योग्य चीज होईल असा काहीतरी व्यवसाय पाहावा असे त्यांच्या मनात येऊन त्यांनी सिंदखेडच्या लखुजी जाधवराव यांच्या पदरी पायबारगिरीची नोकरी धरली. म्हणजे हे लखुजी जाधव यांच्याकडे नोकरीला होते मालोजी राजे भोसले, हे लक्षात घ्या. आता जाधवराव लखुजी जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज होते. देवगिरीच्या यादवांचे वंशज होते. सिंदखेडची देशमुखी लखुजीराव जाधवाकडे होते, म्हणून त्यांना सिंदखेडचे जाधव असे म्हटले जाते. आणि लखुजीराव जाधव हे जिजाईंचे वडील आहे, हे लक्षात घ्या. अहमदनगरच्या निजामशाहीत त्यांना 12,000 स्वाराची मनसब मिळाली होती. लखुजी जाधवांना अहमदनगरचा कोण, निजामशाह, आणि तिथे 12,000ची मनसब मिळाली होती. या फौजेच्या खर्चासाठी त्याला सरकारातून जहागीर मिळाली होती. त्यांच्यासारखे बलाढ्य आणि शूर सरदार त्यावेळी निजामशाहीमध्ये फार कमी होते. लखुजी जाधवराव ह्यांनी मालोजी आणि विठोजी ह्यांना मोठ्या आनंदाने आश्रय दिला. मालोजी राजे भोसले आणि त्यांचे भाऊ विठोजी राजे भोसले ह्यांना आश्रय दिला. त्यांनी प्रत्येकास 5 होन पगार देऊ केला. प्रत्येकास 5 होन, त्यावेळची करन्सी होणं, हा पगार देऊ केला. मालोजी शरीराने मोठे मजबूत आणि धिप्पाड होते. त्याच्या स्वारीस घोडे टिकत नसत. म्हणजे महत्वाचा मुद्दा, मालोजी राजे एखाद्या घोड्यावर स्वार झाले तर तो घोडा टिकायचा नाही. मालोजी मोठे चतुर, हुशार, गुणी होते. त्यामुळे जाधवरावांचा लवकरच त्यांच्यावर लोभ जडला. लखुजी जाधवांचा मालोजी राजे भोसले ह्यांच्यावर स्नेह जडला, लोभ जडला. त्यांनी मूर्तिजा निजामशहापाशी, निजामशहाचे नाव मूर्तिजा निजामशहापाशी मालोजींना नेले. त्यांची मोठी शिफारस केली. निजामशहाने मालोजींची इब्रत आणि हुशारी पाहून खुश होऊन आपल्या लष्करात मालोजी राजांना शिलेदारी दिली. अशा प्रकारे मालोजी राजे निजामशाहीमध्ये शिलेदार झाले, हा महत्वाचा मुद्दा. इसवी सन 1588-89 मध्ये कोल्हापूर येथे झालेल्या लढाईमध्ये मालोजी आणि विठोजी या दोन्ही बंधूंनी, मालोजी राजे आणि विठोजी राजे या दोन्ही बंधूंनी मोठा पराक्रम गाजवला, अतिशय मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे निजामशाह याने खुश होऊन दोन्ही भावांना 1,500चा सरंजाम दिला आणि बढती दिली. बघा, पहिल्यांदा फक्त लखुजी जाधवांकडे 5 होन पगारावर काम केलं. लखुजी जाधवांनी निजामशहाकडे शिफारस केली. लक्षात घ्या, मूर्तिजा निजामशहापाशी शिफारस केली आणि तेव्हा त्यांना शिलेदारी मिळाली. पण स्वकर्तृत्व बघा, त्यांनी कोल्हापूर येथे झालेल्या लढाईमध्ये मोठा पराक्रम गाजवला आणि आता ते 1,500चा सरंजाम मिळवणं त्यांची बढती झालेली आहे, हा महत्वाचा मुद्दा. मग याच्यामध्ये 1,500च्या सरंजामामध्ये काय आलं सर? यामध्ये शिवनेरी किल्ल्यासह जुन्नर परगणा त्यांच्या वहिवाटीस आला, हा महत्वाचा मुद्दा आहे. जिथे जुन्नर म्हणतो बघा, कुठे तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका आणि जुन्नर परगणा त्यांच्या वहिवाटीस आला. त्यावेळी मालोजी राजांचे वय केवळ 15 वर्षांचे होते. बघा, केवळ 15 वर्ष, निव्वळ आपण 15 वर्षामध्ये मालोजी राजे जे आहेत त्यांनी म्हणजे एवढं मोठं प्रस्थ कमवलेलं आहे निजामशाहीमध्ये की 1,500चा सरंजाम मिळवलेला आहे, बढती मिळालेली आहे आणि त्यामध्ये जुन्नर परगणा त्यांच्या वाट्यास आलेला आहे. 1591 ते 1595, 1591 ते 1595 काळात आदिलशाही आणि निजामशाही यांच्यात संघर्ष सुरू झाला. आता मालोजी राजे भोसले, विठोजी राजे भोसले हे कुठे आहे? निजामशाहीमध्ये आहे. आणि आता निजामशाहीचा आदिलशाही ह्यांच्याशी संघर्ष सुरू होता.
मालोजी राजे यांनी या संघर्षात आता आहे कुठे, कोणाच्या पदरी आहे, निजामशहाच्या पदरी आहे। मग या संघर्षामध्ये निजामशहाच्या वतीने अनेक लढायांत पराक्रम गाजविला, त्यामुळे निजामशहाने त्यांचा सरंजाम 1,500 ऐवजी आता 5,000 पर्यंत नेला, 5,000 पर्यंत वाढविला। आणि त्यामध्ये जुन्नर पहिल्यांदाच होता। आता सुप्यासारखा परगणा मालोजी रावांच्या वहिवाटीस आला। बघा, जुन्नर नंतर सुपे परगणा सुद्धा मिळालेला आहे, हे लक्षात घ्या। आता मालोजी राजे यांना बढती मिळाली, मानमरात मिळू लागला। फलटणच्या देशमुख जगपाळराव निंबाळकर यांनी मालोजी राजे यांची हुशारी पाहून आपली बहीण दीपाबाई यांच्याशी विवाह लावून दिला। मग मालोजी राजे यांच्या पत्नी कोण सर, तर दीपाबाई। भाऊ विठोजी यालाही शिलेदारी मिळाली। विठोजी यांचे लग्न होऊन त्यांना मुले बाळी झाली, तरी मालोजी राजांना संतती होईना, आपल्या पोटी मुलं नाही याचे दुःख दीपाबाई आणि मालोजी राजे भोसले यांना होते। आणि ह्या गोष्टीचं त्यांना अतिशय वाईट वाटत होतं। मालोजी राजे आणि दीपाबाई यांनी पुत्र प्राप्तीसाठी पुष्कळ दान धर्म केले, नवस सायास केले, जपजाप्य केले, लक्षात घ्या, अनुष्ठानं केली। आणि तशातच मालोजी राजे यांनी नगरचा पीर शहा शरीफ, बघा ह्या नगरचा, नगर जिल्हा तेथील पीर शहा शरीफ मध्ये दोन्ही नावं आहेत। मालोजी राजांच्या दोन्ही पुत्रांची नावं त्या एकाच शब्दामध्ये येत आहे, लक्षात घ्या। मालोजी राजे यांनी नगरचा पीर शहा शरीफ, शहाजी एक नाव, दुसरं शरीफजी अशा दुसऱ्या मुलाचं नाव। बघा, ह्यास नवस केला। प्रत्येक गुरुवारी फकीरास दान धर्म आणि खैरात मालोजी राजे करायचे। सतत 6 महिने हा दान धर्म आणि खैरातीचा क्रम नित्यनेमाने सुरू ठेवला। अखेर या नवसाचे फळ म्हणून दीपाबाई गर्भवती राहिल्या, गरोदर राहिल्या। त्यांना 1594 मध्ये प्रथम पुत्ररत्न झाले आणि हा पुत्र पीर शहा शरीफच्या नवसाने, आशीर्वादाने, अनुग्रहाने प्राप्त झाला असे मानून मालोजी यांनी त्यांचे नाव ठेवले शहाजी। तर हे शहाजी राजे भोसले, शहाजी राजे भोसले शिवाजी राजांचे वडील, हे लक्षात घ्या। आता हा कुठे आहे दर्गा, तर आपण नगरचा दरगाह दायरा हजरत शाह शरीफ राजे मालोजी राजे भोसले आणि त्या ठिकाणी नवस मागितला होता, हा महत्वाचा मुद्दा। काही काळाने त्यांना दुसरा मुलगा झाला, त्यांचे नाव त्यांनी शरीफजी ठेवले। आता बघा, नगरच्या पीर शहा शरीफ ह्या ठिकाणी नवस बोलला होता, म्हणून शहावरून शहाजी, शरीफवरून शरीफजी असं आपण लक्षात घेऊया। मालोजी राजे यांनी मेवाडच्या भवानीप्रमाणेच तुळजापूरच्या तुळजा भवानीला आपली कुलदेवता मानले होते। शिखर शिंगणापूर आणि तुळजा भवानी ही भोसले घराण्याची कुलस्थाने बनली। वेरूळ येथे राहत असताना मालोजी राजे यांनी वतनदारीत वाढ केली। वतने आणि पाटीलकी मिळाल्याने त्यांचा साम्राज्य विस्तार वेरूळपासून पुण्यापर्यंत पसरला होता, असे लक्षात घेऊया। निजामशहा याच्या मृत्यूनंतर, आता बघा इथे थोडशा महत्वाच्या घडामोडी घडत आहे, ते लक्षात घ्या। निजामशहा यांच्या मृत्यूनंतर अहमदनगरच्या दरबारामध्ये यादवी सुरू झाली, अंतर्गत संघर्ष सुरू झाला। कोणाकोणामध्ये, तर निजामशहाच्या मृत्यूनंतर मलिक अंबर आणि मियान राजू या 2 सरदारामध्ये सत्ता स्पर्धा निर्माण झाल्या, त्यांच्यात चकमकी होऊ लागल्या। आता मालोजी राजे भोसले यांनी मलिक अंबर आणि मियान राजू ह्याच्यापैकी कोणाची बाजू घेतली, तर मलिक अंबरच्या बाजूने, म्हणजे मालोजी राजे लढले, हे लक्षात घ्या। मियान राजू याच्या सैन्याने इंदापूर परगण्यातील गडीमध्ये वास्तव्यात असलेल्या मालोजी राजे यांच्यावर हल्ला चढविला। त्यावेळी झालेल्या चकमकीत मालोजी राजे यांचा मृत्यू झाला आणि इथे मालोजी राजेंची डेथ झाली, असं लक्षात घ्या। आणि त्यावेळी जेव्हा मालोजी राजे म्हणजे वडील मेले, तेव्हा वडिलांचा मृत्यू झाला, त्यावेळी शहाजी राजे हे फक्त केवळ 6 वर्षांचे होते। म्हणजे शहाजी राजे म्हणजे शिवाजी राजांचे वडील। बघा, जेव्हा शिवाजी राजांचे आजोबा गेले मालोजी राजे भोसले, त्यावेळेस शहाजी राजांचं वय फक्त 6 वर्षाचं होतं। मालोजी यांच्या पश्चात त्याच्यानंतर त्यांचा भाऊ विठोजी याने 1611 पर्यंत जहागिरीचा सांभाळ केला। त्यांच्या मृत्यूनंतर जहागिरीची जबाबदारी शहाजी राजे यांच्याकडे आली।
मग ही जहागिरी आता कोण सांभाळत आहे, तर शहाजी राजे भोसले हे सांभाळू लागले. बघा, मालोजी राजे आणि दीपाबाई ह्यांच्या पोटी जन्मलेले शहाजी लहानपणापासून देखणे, मोठे चलाक, हुशार आणि गुणी होते. त्यांची वाणी अत्यंत मधुर होती. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले, पण चुलते विठोजी ह्यांनी त्यांना लष्करी शिक्षण देऊन त्यांचे पालन पोषण केले. ही महत्त्वाची गोष्ट. बघा, लखुजी जाधव ह्यांची कन्या जिजाबाई ह्यांच्याशी शहाजी राजे ह्यांचा विवाह झाला आणि त्यांच्यापासून मग त्यांना पुढे 6 मुली 2 मुले अशी एकूण 8 अपत्ये झाली. जसजसे शहाजी राजे मोठे होत होते तसतसा त्यांचा पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीमध्ये शहाजी राजांची कीर्ती दूरपर्यंत वाढत गेली. 1638 मध्ये शहाजी राजे भोसले यांनी आदिलशाही सरदार राणादुल्ला खान ह्याच्यासोबत बेंगलोरवर चालून गेले. त्यांनी कर्नाटकमधील राजांना पराभूत केले. शहाजी राजांनी आपलं जे करिअर सुरुवात केली होती तर ते कोणत्या एरियात सुरू केलं होतं, तर ते सुरू केलं होतं मित्रांनो कर्नाटकामध्ये. कर्नाटकामधील राजांना त्यांनी पराभूत केले आणि या पराक्रमाबद्दल आदिलशाह याने शहाजी यांना बेंगलोरची जहागीर बहाल केली आणि मग कर्नाटकामध्ये बेंगलोरमधून करिअर सुरू आहे, हा महत्त्वाचा मुद्दा. तसेच त्यांनी काबीज केलेला पुणे परगणाही त्यांच्याकडेच ठेवला. आता पुणे परगणा सुद्धा शहाजी राजांकडेच आहे. शहाजी राजे यांना आता बघा, निजामशाहीतून हे आदिलशाहीत जाऊन मिळाले. लक्षात घ्या, आता आदिलशहाच्या दरबारामध्ये मोठमोठ्या घडामोडी आहेत, ते मी पुढे तुम्हाला सांगेलच, लक्षात घ्या. आणि शहाजी राजे यांना बंगळुरूचा प्रदेश फारच आवडला, त्यामुळे त्यांनी थोरला मुलगा याला घेऊन, थोरल्या मुलाचं नाव शिवाजी राजांच्या थोरला भाऊ, वडील भाऊ ह्यांचं नाव सुद्धा संभाजीराजे आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. थोरला मुलगा याला घेऊन तेथेच आपले वास्तव केले. म्हणजे कुठे म्हणून सांगा, बंगळुरूला, बेंगलोरला. शहाजी राजे आणि संभाजी यांनी आपल्या मनातील स्वराज्य संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे तेथेच ठरविले. स्वराज्य संकल्पक शहाजी राजे म्हणतो आपण, तर स्वराज्याच्या संकल्पनेला मोठ्या मुलासह म्हणजे शिवाजी राजांच्या अगोदर संभाजी राजांना घेऊन शहाजी राजांनी मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ज्या राजांचा पराभव केला, म्हणजे कर्नाटकातील ज्या राजांचा पराभव केला, त्यांना शिक्षा किंवा देहदंड म्हणजे फाशी वगैरे न करता त्यांना आपले अंकित केले, मांडलिक केले. त्यांना आपल्या अंडरखाली काम करण्याचे सुनावले, समजवले. लक्षात घ्या. त्यामुळे जेव्हा शहाजी राजे सैन्याची गरज पडायची, लष्कराची गरज पडायची, तेव्हा ते राजे शहाजी राजांच्या मदतीला धावून यायचे. अशा प्रकारे शहाजी राजांची सैन्यशक्ती आणि ताकद प्रचंड वाढायची. थोरला मुलगा संभाजी याची जबाबदारी शहाजी राजांनी घेतली, तर धाकटा मुलगा शिवाजी राजे यांची संपूर्ण जबाबदारी जिजामातेंनी घेतली, जिजाबाईंनी घेतली होती. बघा, 1637 मध्ये शहाजी पत्नी जिजाई आणि शिवाजीसह हे विजापूरला गेले. तेथे त्यांनी स्वराज्याचा मनोदय सांगितला. संभाजी यांनी मग आता बघा ठरवून घेतलं, दोन्ही भावांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी स्वराज्य तयार करायचं आहे. तर संभाजी, शिवाजी महाराजांचे थोरले बंधू, मोठे बंधू संभाजी राजे यांनी कर्नाटकात स्वराज्य कमवावे, तर शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य स्थापावे ही त्यांची इच्छा होती. म्हणजे अशा प्रकारे दोन्ही मुलांनी करिअर करावं. एकाने कर्नाटकात करावं तर दुसऱ्याने कुठे करावं, महाराष्ट्रात करावं, हा महत्त्वाचा मुद्दा. 1640 मध्ये शिवाजी, जिजाई यांनी शहाजी राजे यांनी बंगलोरला आणले. बंगळूरवरून परत येतात शिवाजी महाराजांनी पुण्यामध्ये आल्याच स्वराज्य स्थापनेच्या दिशेने हालचाली करण्यास सुरुवात केली. शिवरायांचे भोसले घराणे हे पूर्वीपासूनच वतनदार आणि नावारूपाला आलेले घराणे होते आणि उत्तरोत्तर ह्या घराण्याची प्रगती होत गेली आणि उत्कर्ष विकास होत राहिला, हा महत्त्वाचा मुद्दा. मित्रांनो, आपण ही मराठ्यांच्या इतिहासाची मालिका सुरू केलेली आहे आणि हे संपूर्ण मराठ्यांचा इत्थंभूत इतिहास आपण या व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी एकही भाग चुकू नये म्हणून व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. मित्रांनो, आपलं राऊत सर युनिक अकॅडमी ॲप आहे. त्या ॲपमध्ये आपण 3rd टेट 2025 साठी बॅच कंडक्ट केली आहे. TIT शिक्षक भरतीची बॅच आहे. त्या बॅचवर सर्वांना सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन मिळावं ह्यासाठी आपण 95% प्लस ऑफ देत आहोत.
2022च्या दुसऱ्या टेटमध्ये 1027 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षक म्हणून नोकरीत रुजू झालेले आहेत। सोबतच राज्यसेवा 2025 कंबाईन गट ब गट क सर्व बॅचेसवर तुम्हाला 95% आपण ऑफ देत आहोत। डिस्क्रिप्शन बॉक्स या बॅचमधून तुम्हाला काय मिळेल? रेग्युलर सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर, रेकॉर्ड लेक्चर, सर्व नोट्स, ई बुक्स, PDFs, त्याच्यानंतर सर्व टेस्ट सिरीज झालेले सर्व आतापर्यंतचे पेपर, 365 दिवसांचा कालावधी आणि परीक्षा पुढे गेल्यास कालावधी वाढवूनही मिळतो। म्हणून लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवरून ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। थँक्यू सो मच।